नमस्कार, न्यूजरूम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पश्चिम बंगालमधून आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, त्यांना माजी मुख्यमंत्री खरं तर म्हणायला पाहिजे, ममता बॅनर्जींच्या हेखेखोरपणासंदर्भातली बातमी। 15 वर्ष पश्चिम बंगालच्या जनतेनं सत्तेच्या चाव्या कुणाकडे दिल्या होत्या, तर त्या अर्थातच ममता बॅनर्जींकडे। पण 15 वर्षांनंतर ममता बॅनर्जींच्या हातातली ही सत्तेची चावी लोकांनी, जनतेने आता भाजपकडे सुपूर्द केली आहे। यानंतर नियम काय सांगतो की एखाद्या मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ संपल्यानंतर आणि निवडणुका झाल्यानंतर टेक्निकली त्यांना राजीनामा हा राज्यपालांकडे सादर करावा लागतो। पण ममता बॅनर्जी स्वतःचा पराभव मान्य करायलाच तयार नाहीये। नैतिकदृष्ट्या मी हरलेले नाही, त्यामुळे मी राजीनामा देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नसल्याचं जाहीर करत ममता दीदींनी संविधान आणि आतापर्यंतच्या राजकीय संकेतांनाच बगल दिली आहे। निवडणुकीमध्ये पराभव होऊन सुद्धा पदाला चिकटून बसणाऱ्या ममता बॅनर्जी या देशाच्या राजकीय इतिहासातल्या एकमेव मुख्यमंत्री आहेत। त्यांची तुलनाच करायची झाली तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत करता येईल। 2021 साली पराभव मान्य न करता ट्रम्प यांच्या कार्यकर्त्यांनी उलट अमेरिकन काँग्रेसच्या कॅपिटॉल हिल या इमारतीवरतीच हल्ला केला होता। त्यामुळे ट्रम्प यांच्याच पावलांवरती पाऊल टाकणाऱ्या ममता बॅनर्जींनी भारताच्या राजकीय परंपरेलाच एक प्रकारे गालबोट लावल्याचं दिसतंय। पण ममता बॅनर्जींच्या आडमुठेपणामुळे, त्यांच्या हट्टीपणामुळे नव्या सरकारच्या स्थापनेत कोणताही व्यत्यय येणार नसल्याचं तज्ञांचं मत आहे। पण ममता बॅनर्जींनी जर त्यांचा हट्टीपणा, हेखेखोरपणा सोडला नाही आणि राजीनामा दिलाच नाही पदाचा, तर नेमकं काय होईल? या संदर्भात कायदा काय सांगतो, संविधान काय सांगतं, ते आपण जाणून घेऊया। ममता बॅनर्जींनी जर राजीनामा दिला नाही तर संविधानातील अनुच्छेद 164(1) नुसार मुख्यमंत्री राज्यपालांच्या इच्छेपर्यंत पदावरती राहू शकतात। मुख्यमंत्री जर राजीनामा देत नसतील तर राज्यपाल सरकार बरखास्त करू शकतात, तसा अधिकार राज्यपालांकडे असतो। पण पश्चिम बंगालमध्ये ती वेळ येणारच नाही। आता ती वेळ का येणार नाही त्याचं कारण आपण पुढच्या प्लेटमध्ये पाहूया। कारण विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ हा 7 मे पर्यंत म्हणजे उद्यापर्यंतचाच आहे। 7 मे नंतर जुने आमदार, विधानसभा, मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री या सगळ्यांचं अस्तित्व घटनेनुसार आपोआपच संपतं। तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास ठामपणे नकार दिलाय आणि या संदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी काय प्रतिक्रिया दिली, काय म्हटलंय ते सुद्धा पाहूया। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला सत्तेवर येऊ देणार नाही, अशा अप्रत्यक्षपणे ते राज्यामध्ये नाही तर देशामध्ये एक वेगळी विचित्र परिस्थिती ते निर्माण करू पाहत आहे। जर अशी परिस्थिती उद्भवली, पण मला अजूनही अपेक्षा आहे आणि आशा आहे, राज्यपालनी हस्तक्षेप करण्या अगोदरच पराभवाने वैफल्यग्रस्त, मानसिकदृष्ट्या खचलेल्या ममता बॅनर्जींना शहाणपणाचा मार्ग सुचेल।